चला पुढे चला ऑप्शन करायचा दादाला तयार आहे ना दादा विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः। सूर्य
इति श्री आत्मप्रदोषे स्तोत्रं समण ओंकार बिंदु सहितं ध्यान्ति योगिना कामद मोक्षदचे ओंकाराय नमो नमः द्रुषुदेव नमः बिरसागना नरा नमते देवस्य नारायण नमो नमः उज्जवनीय मागार ओंकार मंगलेश्वर किराय वाराणसी जगेश सर्वदेव वैद्यनाचाम रागे सुनारु कामने शेदव मल्लिनागामे पुण्यत शिवालय वासनानामणि प्रतुत्तां सप्तजन्मगम पापी मार्कंडेय कृतं स्तोत्रं संभ्रम ओम आश्चर्याय मंत्रश्च मार्कंडेयस्य सदा देवता गौरी शक्ति मम समदान्तार्थं जपेनेव ओम रुद्र कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उच्चेंदुराची कंठी जगे माळाने सोन्याच्या पावलाने चंदनाची लावली ओटी कीर्ती तुझी जग जेटी झाली दर्शनाला दाटी आरती कामधे महिमा किती वर्णू आरती कामधे रेणुका माता की जय मंदिर बांधूया श्री कृष्णाचे मानवतेचे मंदिर बांधूया मंदिर बांधूया मंदिर बांधूया श्री कृष्णाचे मानवतेचे मंदिर बांधूया पवित्र सुंदर मंदिर उत्तम अध्यात्माचे धाम अनुपम जीवन सार्थक करण्यासाठी अविरत कष्ट करूया अविरत कष्ट करूया मंदिर बांधूया त्याचे पूर्ण नाव आहे दत्तात्रय शांताराम देशमुख पण सर्वजण त्यांना दादा देशमुख म्हणून ओळखतात. त्यांचा जन्म अमरावती येथे. हा दादा 86 वर्षाचा असून 1965 साली 1963 ते 78 पर्यंत 16 वर्षे त्यांनी भारतात तसेच परदेशात वेगवेगळ्या खाजगी कंपन्यात कामाचा अनुभव घेतला. 1978 मध्ये नाशिकमध्ये डेल्टा इंडस्ट्रीज नावाने केमिकल महाराज की सर्वांना खूप खूप धन्यवाद प्रणाम. आज आमचे स्नेही क्लासमेट माननीय नरेशजी पुजारी आज व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आणि खास करून हिरवा देव का म्हणतात तर आमच्या भाषेत ज्याचं लग्न झालेलं असेल तर तो भाजलेला असतो आणि लग्न जर नसलं तर तो हिरवा असतो. म्हणून श्रीकृष्णाला हिरवा देव म्हणतात आणि खास करून आमचे आदिवासी पण आमच्या पिढीच्या देवामध्ये सेवकांमध्ये हिरवा देव हा आहे. आणि योगायोगाने आज आपल्या माध्यमातून गोपी काकाच्या माध्यमातून शिवेच्या माध्यमातून इथं श्रीकृष्णाचं मंदिर होत आहे. म्हणजे खास करून हिरव्या देवाचं मंदिर होत आहे. आणि मुख्य मला सांगायला आनंद वाटतो की या मंदिराचं भूमिपूजन आम्ही केलं.
नंतर आता पायाभरणी पण आमच्या हाती होते आणि त्यासाठी अमेरिकेवरून खास माझा मुलगा भुईपुरीला होता आणि आज पायाभरणीला माझी सून आहे. म्हणजे आमच्या धर्माकडे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे असं मला वाटतं. आणि हा कार्यक्रम इतका उत्तम आहे की त्याला शब्दामध्ये मला वर्णन करता येणार नाही. आणि मला तर असं वाटतं हे जे गोविज्ञान संस्था आहे यांनी हा जो मंदिर बांधण्याचा उपक्रम घेतला आहे त्याला तोड नाहीये. मी असं म्हणेन की एखाद्या मंदिराची पडलेली भिंत बांधणं, नंतर एखाद्या मंदिरामध्ये नित्य माझ्या सुनबाई मनुष्या धर्माधिकारी 1 लाखाचा चेक प्रत्येकाला अर्पण करतात. गोपालकृष्ण मंदिराच्या बांधकामासाठी हा निधी आम्ही दिलेला आहे. मी आज 2 शब्द माझे मनोगत बोलणार आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. समाजामध्ये अत्यंत अशांती लाभली आहे. प्रत्येक व्यक्ती हा शांतीचा मार्ग शोधत आहे. मनशांतीचा मार्ग फक्त आणि फक्त देवळातून जातो. एकमेव ठिकाण आहे की ज्यातून आपल्याला मनशांती मिळते. मनाची एकाग्रता, शांती, उत्साह, प्रसन्नता आणि ऊर्जा मिळण्याचा एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे खरं तर देव कोणी बघितलाय हो? तो दिसला असं कधी झालं? पण ह्याचे उत्तर कदाचित हो आहे. आणि काही जणांच्या मते ते नाही. काही जण हो पण म्हणतील, पण देव हा प्रत्येकाच्या मनामनात आहे आणि आपल्या सर्वांच्या कृतीमध्ये देव आहे. समाधान, आनंद, इतरांचे भले करणे, एकमेकांना मदत करणे आणि त्यांच्या मदत मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ना, त्याच देव. देव हा भक्तीचा, प्रेमाचा मुख्यला. छोट्या छोट्या गोष्टी आपण देव प्रसन्न करू शकतो आणि तो प्रसन्न केलाय आज गावकडे. देवळाच्या ठिकाणी, वास्तूमध्ये किंवा कोणत्याही देवाच्या मूर्ती समोर, फोटो समोर बसा, परमेश्वराची उपासना करा, आराधना करा आणि सकारात्मक ऊर्जा मिळवा. निर्माण झालेली ऊर्जा नक्कीच तुम्हाला प्रगती पथाकडे घेऊन जाणार आहे. माझ्या ग्रामस्थ मित्रांनो आणि मित्रांनो, आज आपण इथे एक मंदिर बांधण्याचा संकल्प केला आहे. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण त्या गोपालकृष्णाचे आशीर्वाद घेऊया. सर्वजण मिळून मनामनातील भेद, अविश्वास, राग, द्वेष, लोभ, मद, मत्सर सगळे काही दुष्टपणा सगळं विसरून आपण एक होऊया आणि या कार्यासाठी गोपालकृष्णाकडे आशीर्वाद मागूया. सर्वजण एक होऊया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. त्या कृष्ण भगवानाला, गोपाळ कृष्णाला आपण प्रत्येकाने 11 वेळेला फक्त आपण जप करूया आणि थांबू. डोळे बंद, दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, डोळे बंद करून मुखातली गजर करायचा आहे त्या गोपाळ कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. खऱ्या अर्थाने विवेक भगवान हे नाव भगवान श्रीकृष्ण अत्यंत शोभणार आहे. मला तुम्हाला सगळ्यांना गोवर्धन पर्वताची कथा माहिती आहे.
भगवंतांनी श्रीकृष्णाने काय केलं होतं, इंद्राची पूजा करू नका, तुमचं सगळ्यांना दूध देणारा, गाईला जो वनस्पती देणारा, या औषधी देणारा, हा अन्न पाणी सगळं आपल्याला पुरवणारा अजून निसर्ग देव आहे, हाच आपल्या सर्वांचा भगवंत आहे. हे या ठिकाणी भागवतामध्ये सांगितलंय किंवा गोवर्धनाच्या रूपाने सांगितलंय. मूर्ती रूपाने आपल्या सगळ्यांमध्ये स्नेह वृद्धी करतो, प्रेम वृद्धी करतो. या ठिकाणी राष्ट्राबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, मानवतेबद्दल सगळ्या जनाचरामध्ये आदर आणि प्रेम व्हावं यासाठी ही श्रीकृष्णाची मूर्ती आपल्याला या गावामध्ये स्थापन करायची आहे. खऱ्या अर्थाने या गावाच्या विकासाला, या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनंतर खरा आकार किंवा खरा विकासाला प्रारंभ या ठिकाणी होणार आहे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आदरणीय काका, आलेले महाराज संतगण, 5 कोणत्या जाती, एकदम बुलंद आवाज में बोलना. शेवगा, केशर आंबा, शेवगा, काजू, हा, जांभूळ आणि लिंबू. शांत. कार्यक्रमाला काही दिवसापूर्वी काका मला बोलवायला आले, त्याच्याबरोबर करंबळेकर सर आणि आमचे मित्र कुलकर्णी साहेब. ॲक्च्युली हा कार्यक्रम काल ठरला.